नमस्कार, मी दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बनवूयात कैरीचे पन्हे। त्यासाठी इथे मी 2 कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्याचा पुढचा असा देठ चिकाकडची बाजू कट करून टाकून त्याला असं सोलून घेते। इथे मी दोन्ही कैऱ्या व्यवस्थित सोलून घेतल्या आहेत। आता याचे काप करून घ्यायचे आहेत। असे व्यवस्थित काप करून घ्यायचे आहेत। इथे मी सर्व दोन्ही कैऱ्यांचे काप करून घेतले आहेत व आता ते काप मोजून घेते म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाणही घेता येईल। इथे 1 कप कैऱ्या आहेत। आता एका पॅन मध्ये मी ह्या कैऱ्या घालून घेते। तुम्ही डायरेक्ट कैऱ्या शिजवून घेतल्या तरीही काही हरकत नाही। जेवढ्या कैऱ्यांचे काप आहेत तेवढंच मी पाणी घेतलंय। 1 कप कैरीच्या कापांसाठी 1 कप पाणी वापरलं आहे। इथे मी कैऱ्या मध्यम गॅसवर शिजवून घेतल्या आहेत। कैऱ्या एकदम छान शिजल्या आहेत। शिजलेल्या कैरीचे कापही मी मोजून घेतले आहेत। साधारण 1 वाटीला थोडेसे कमी आहेत आणि त्याच वाटीने मी गूळ घेतला आहे। गूळ घेताना मी पूर्ण वाटी भरून घेतला आहे कारण मी जी कैरी वापरली आहे ती थोडी आंबट आहे। तुमची कैरी जर थोडी कमी आंबट असेल तर तुम्ही सेम प्रमाण वापरू शकता। आता याला मी असं छान फेटून घेणार आहे। कैऱ्या व्यवस्थित शिजल्यामुळे एकदम छान पेस्ट होते याची। लगेच आपल्याला मिक्सरला लावण्याची गरज पडत नाही। इथे व्यवस्थित स्मूथ अशी पेस्ट झाली आहे। आता मी गूळ घालून घेते यामध्ये। गूळही त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहे। गूळही पटकन यामध्ये विरघळला जातो व मिक्स होतो लगेच। इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं पन्ह तयार झालं आहे, पाण्याचं मिश्रण, आणि रंगही खूप छान आला आहे व दाटसरपणाही तुम्ही बघू शकता किती छान आला आहे। आता हे असं चाळणीतून गाळून घ्यायचं आहे कारण जर यामध्ये गुळाचा खडा किंवा कैरीचं जर काही काप राहिले असतील तर ते खाली येणार नाहीत, हे असे वरती राहतील। ते असे व्यवस्थित गाळून घ्यायचे। आता स्मूथ असं पाण्याचं मिश्रण आपलं तयार झालं आहे। टेक्स्चर आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान आला आहे तो। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेते व मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। आपण जे आंब्याचे काप शिजवून घेतो, कैरीचे काप, ते व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण ही प्रोसेस करायची आहे गूळ घालून, नाहीतर मग मिश्रण आपलं पातळ होतं। आता आपण पन्ह बनवूया। त्यासाठी मी हे मिश्रणाचे 3 चमचे घालून घेणार आहे प्रत्येक ग्लासामध्ये। आता थंड पाणी घालून घ्यायचं आहे। आता चिमूटभर सेंधव मीठ घालते यामध्ये मी आणि छान हलवून घ्यायचं आहे। किती छान कलर आला आहे तुम्ही बघू शकता। कैरीचं पन्ह बनून तयार आहे। उरलेलं जे आपले पाण्याचं मिश्रण आहे ते आपण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून स्टोअर करू शकतो साधारण 8 दिवसासाठी। याप्रमाणे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।